राम राम मंडळी, कसे आहात? तर शुभ प्रभात सर्वांना. तर मंडळी, आज आहे रविवार. तर रविवार म्हटल्यानंतर सर्वांनाच सुट्टी आहे. तर मुलं पण मस्तपैकी कार्टून बघायला लागलेले आहेत. सकाळी त्यांचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. त्याच्यानंतर नाश्त्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि प्रिया बघू शकता, इकडं तिचं काय तर चालू आहे, साडी वगैरे बनवायचं. तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत. प्रिया, काय केलं हे साडी? ही रेडी टू वेअर साडी आहे. 1 मिनिटामध्ये आपण घालू शकतोय. 1 मिनिटामध्ये? हां, दाखव भाऊ कशी केली. थांबा दाखवते. मंडळी, अशी साडी बनवलेली आहे प्रियानं. तर मी आत्ताच बघितलेली आहे. म्हणजे नॉर्मल साडी असते त्याला रेडी टू वेअर असं बनवतो. या मंडळी झोपलेला आहे. तर तो लहान असल्यामुळे लवकर झोपतो, लवकर उठतो. तर आरवी बघा मस्तपैकी कार्टून बघत बसलेले आहे. आता अजून काय करायला प्रिया? इस्त्री निर्या आहेत त्या प्रेस करायच्या असतात सुरुवातीला, जेणेकरून ते छान लुक येतो. तर मंडळी बघू शकता, रेडीमेड साडी बनवलेली आहे प्रियानं. म्हणजे की रेडी टू वेअर बनवू शकता. तर अशा पद्धतीने साडी बनलेली आहे. तर मंडळी, आपली भाजी अजून बनतच आहे. तर मंडळी, आता बघूया भाजी कधी बनणार आहे. तर प्रियाने इकडे चालू केलेलं आहे शिवायला. तर बघू शकता तिकडे भाजी पण बनत आहे. तर भाजी जेव्हा बनल ना तेव्हा लगेचच आम्ही जेवायला सगळेजण बसणार आहोत. तर बघूया आता कधी होते भाजी. मंडळी, आपली फायनली भाजी बनलेली आहे. तर बघू शकता एकदम चमचमीत भाजी बनलेली आहे. इकडं भज्याचं पीठ रेडी आहे. ही एक भाजी आहे. तर इतकं सगळं मंडळी आज जेवण आहे. तर मंडळी, कसे आहात? आमचे सर्व ब्लॉग बघताय ना मंडळी? तर मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे रविवार. तर मागची पेंटिंग बघून तुम्हाला मंडळी असं वाटेल की काय केलेलं आहे. तर पूर्ण भिंतीवरती मुलांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर तुम्हाला लक्षात आल्याच असतील. तर त्याला तुम्ही कलर जरी दिला तर ते परत अजून तसंच मुलं करत आहेत, कारण छोटे आहेत. तर मंडळी, आज आहे रविवार. तर रविवार म्हणजे सर्वांचा आनंदाचा दिवस आहे. म्हणजे दिवसच असतो आणि आरामाचा दिवस आणि स्वतःला एक थोडासा वेळ किंवा विश्रांती देण्याचा दिवस असतो. तर हा जो दिवस आहे तो मला असं वाटतं की असा घालवायला पाहिजे. कारण नेहमी आपण प्रत्येक दिवशी धावपळीमध्ये असतो, म्हणजे की प्रत्येक गोष्ट धावपळीत करतो. तर रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सकाळी आपण रविवारी वेळानं उठतो, पण मला वाटतं की लवकर उठावं आणि लवकर उठल्यानंतर थोडासा व्यायाम हलकासा करावा. त्याच्यानंतर थोडंसं बाहेरच्या वातावरणामध्ये फिरून यावं. म्हणजे जे काही आपल्याला पॉसिबल नसतं त्या गोष्टी रविवारी कराव्यात. म्हणजे की थोडंसं चालणं असेल, पळणं असेल, व्यायाम असेल किंवा मेडिटेशन असेल. तर ह्या गोष्टी तुम्ही करून पाहिल्या पाहिजेत. कारण आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण फ्री आणि आपलं मन प्रसन्न होईल, आपण एक रिचार्ज करतो, तसंच रविवारी असतं. तर ह्या गोष्टी जर केल्या ना तर परत आपल्याला आठवडाभरासाठी खूप सारी एनर्जी आणि ताकद मिळत असते. मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. तर मेडिटेशन केल्यानंतर आपलं मन प्रसन्न आणि शांत राहतं आणि स्थिर राहतं. तर मेडिटेशन झाल्यानंतर व्यायाम हा गरजेचा आहे. कारण व्यायामाशिवाय तुम्हाला कोणतीच गोष्ट पुढं करता येणार नाही आहे. तर आपल्या शरीराची मुवमेंटच नसेल, म्हणजे की प्रत्येक गोष्टीसाठी मुवमेंट असेल तर ती वस्तू व्यवस्थित राहते. म्हणजे एखादी वस्तू बघितली असेल तुम्ही, जर त्याचा वापरच नसेल तर ती वस्तू पण खराब होते. त्याचं फंक्शन जे आहे ते वर्क करणं कमी पडतं. तर तसंच आपलं जे बॉडी आहे, तर फिजिकली मुवमेंट त्याची होत असेल म्हणजे त्यालाच आपण म्हणतो व्यायाम हा रोज करावा. तरच आपल्या बाकीच्या मुवमेंट किंवा फंक्शनॅलिटी चालतील. तर मंडळी, असं आहे रविवारचं आमचं प्लॅनिंग, म्हणजे माझं प्लॅनिंग. तर तुम्हीही तुमचं प्लॅनिंग रविवारचं कसं करता ते सांगा कमेंट करून. कारण रविवारी हा स्वतःला चार्ज करण्याचा दिवस असतो. तर मंडळी, तुमचं काय मत असेल वेगळं तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. तर आपले मंडळी, आता भजी बनलेले आहेत. तर तुम्हाला मगाशीच मी दाखवलेलं की भज्याचा पण प्लॅन आहे आज. तर मंडळी, आपल्या अशा तऱ्हेनं भजे बनत आहेत. तर आता आम्ही खाणार आहोत. आमची आरवी स्टडी करत आहे. काय काढते आरवी तू? कोणतं लेटर आहे का ते? आय. ओके. तर बघू शकता मंडळी, काय करत आहे? ज्युनियर के जीला. हां, बरोबर. तर मंडळी बघा, आईची प्रॅक्टिस चालू आहे. काय ते येत नाही का? सिंपल आहे की.
पुढचं काढ मग. ते एफ का काय दिले ना ते एफ पहिला काढ, परत मग पुढचं काढूया. येतंय बघ, नीट ट्राय कर. येतंय तुला? तुझा पण फोटो काढू बाया. तू स्टडी करायला पाहिजे ना. तू स्टडी केली तर तुझा फोटो काढणार, तुझा व्हिडिओ करणार. दीदी बघ व्यवस्थित स्टडी करते म्हणून तिचं काढतो, तू करत नाही. तर मंडळी बघू शकता आरवीचं चालू आहे स्टडी. तर तिची ABCD रायटिंग चालू आहे. होय का? ठीक आहे ठीक आहे. तर तिला प्रॅक्टिससाठी होमवर्क दिलेला आहे. ई काढत आहे. त्याच्यानंतर काय काय ते आता कोणतं लेटर आहे आरवी? एफ. ओके, छोटा आहे एफ. व्हेरी गुड. हां, ते कॅपिटलवाला आहे, हे स्मॉलवाला. मंडळी मिरची नाही म्हणून मी थांबलेलो आहे. कम्प्लीट बघू दाखव. व्हेरी गुड. मंडळी बघू शकता आरवीचा होमवर्क जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. मंडळी बघू शकता आपले भजे पण आता रेडी झालेले आहेत, मुलांचे आणि आमचे पण. बघू शकता काय आरवी काय राहिले दाखव, काय राहिलं. हां मग ते कर ना, इथं राहिलंय की इनकम्प्लीट लिहिलंय तुला. करा कम्प्लीट. ओके व्हेरी गुड. तर मंडळी बघू शकता आरवी करायला आलेलं आहे स्टडी.